सर्वांना मी प्रतिभा मकेश्वर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा. तर आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की गेल्या 3 महिन्यापासून अमरावती जिल्ह्यामध्ये जे केंद्र सरकारचं मानधन असते आशा आणि गटप्रवर्तकांना, तर ते अजूनसुद्धा आलेलं नाही आहे. आणि राज्यामध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे. राज्यामध्ये सुद्धा 4-5 महिन्यापासून जो मानधन आहे तुटपुंज मानधन असं आशांना आणि गटप्रवर्तकांना मिळतं आणि ते पण वेळेवर मिळत नाही. तर नेमका त्यांच्यासमोर हा प्रश्न निर्माण झाला आहे की आमचं मानधन नाही तर आम्ही जगणार कसं आणि खाणार काय, ज्यामुळे जे काम करतो आपण तर त्या कामावर आपण अवलंबून आहे आणि त्या कामाचा मोबदलाच आपल्याला मिळाला नाही तर आपण नेमकं जगायचं कसं. तर काही युनियनची लीडर असल्या कारणाने तर काही आशा आणि गटप्रवर्तिका मला विचारतात की ताई आपलं पेमेंट कधी येणार कधी येणार, कारण दुसरं कामसुद्धा या कामाव्यतिरिक्त दुसरं कामसुद्धा गटप्रवर्तक करू शकत नाही. आणि काही काही आशांच्यासुद्धा स्वतःच्याच भरोशावर असे घर आहे आणि मानधन किती मिळतं, खूपच असं कमी मानधन. आशांना समजा 1,500 रुपये आणि गटप्रवर्तिकांना 8,000 रुपये असं ते मानधन आहे. आणि एवढंच मानधन द्यायसाठी तुम्हाला जर काही तिथी वगैरे बघावं लागत असेल किंवा आणखी दुसऱ्या काही निधीचा अवलंब करायला लागत असेल तर ही खूप म्हणजे खेदाची गोष्ट आहे आणि खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे असंच जर राहिलं तर आशा आणि गटप्रवर्तक कशा काम करणार आणि त्यांची मानसिक परिस्थिती काय राहणार आहे. कारण जर तुम्हाला आता तुम्हीच धरा ना की तुमच्या घरी जर एखाद्यानं काम नाही केलं आणि ते त्याच्या घरची हलाखीची कंडिशन काय असते, तर तेच आशा आणि गटप्रवर्तकच्या बाऱ्यामध्ये आहे. आता गटप्रवर्तक ही दौऱ्यावर आधारित आहे आणि त्या गटप्रवर्तकला जर दौरे करत असेल तर तिला पेट्रोलिंगचा खर्च आलेच आहे, तिकिटीचा खर्च आलाच आहे आणि ऊन तपते खूप. तर एवढ्या कठीणाईच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचे दौरे चालू आहे आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत तर त्यांच्याकडून ते काम करून घेत आहेत. एवढ्या उन्हातान्हात त्यांना दौरे करावं लागते आणि पेट्रोलिंगचा काय तर उसनेवारी करून त्यांना जे हे मानधन मिळतं. तर उसनेवारी करू करू ते काहीतरी काम करून राहिले की चला बाबा आज नाही उद्या तरी मिळणार. पण गेले 3-4 महिने झाले तर मानधनाचा पत्ता नाही, अजूनसुद्धा मानधन कोण्याच जिल्ह्यामध्ये आलेलं नाही आहे. आणि मला या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक ताईंना सांगायचं आहे की एकजूट होण्याची आणि जर आपल्याला मानधन देत नसेल तर इथं युनियनने सुद्धा समोर येऊन काहीतरी ठोस भूमिका निभावली पाहिजे, जेणेकरून हे जे मानधन आहे काम करून घेता सर्व. आता गोल्डन कार्डचं सुद्धा सर्व काम करून घेतलेलं आहे आणि ज्या काही सोयीसुविधा आहे लसीकरणाचं संपूर्ण काम करून घेता. तुमचे जे परमनंटचे कर्मचारी असतात त्यांना तुम्हाला 1-1 लाख 1.5 लाख रुपये पगार द्यायसाठी तुमच्याजवळ पैसा राहतो तिजोरीमध्ये. आणि आशा आणि गटप्रवर्तकांना पाहिलं तर 2-3 असं मानधन आहे आणि ते सुद्धा द्यायसाठी तुमच्याजवळ पैसे नाही आहे, म्हणजे खूपच निंदनीय आहे हे. तर मला असं वाटते की याच्यामध्ये युनियननं पुढाकार घेऊन संप ठेवायला हवा. कारण की जर आता इथे काम करायचं म्हणजे पेट्रोलिंगचा खर्च आला आणि बाहेर जावं म्हणजे तिकिटीचा खर्च आला, तर त्याच्यापेक्षा संप ठेवला तर दुसरं काम तरी करू शकू. आणि बाहेर काम केलं तर मग त्याच्या जो कामाचा मोबदला येईल त्याच्यामध्ये आपलं जीवन तरी व्यतीत होईल. अशी आता परिस्थिती ही आशा आणि गटप्रवर्तक ताईवर येऊन पडलेली आहे. तर याची प्रत्येक जिल्ह्यांनी DHO सरांनी आणि प्रत्येक DCMनी याची दखल घ्यावी आणि हा जो मेसेज आहे तर तो सर्व तुमचे जे वरिष्ठ असेल त्यांना तो पाठवावा. कारण की आशा आता खूप म्हणजे त्यांचा धीर सुटलेला आहे, पैसा नाही काही नाही आहे आणि जे राज्याचं होतं ते भेटलं पण ते चाललं गेलं. आणि पैसा माहिती आहे तुम्हाला, आता एवढा अधिकारी यांच्याजवळ एवढाला पैसा राहते तोच थांबत नाही, तर त्या आशांजवळ आणि गटप्रवर्तकजवळ एवढसा पैसा काय थांबणार आहे. तर खूपच हलाखीची परिस्थिती आहे. तर सर्वांना माझं नम्र आवाहन आहे, निवेदन म्हणा की आशा आणि गटप्रवर्तकचे पगारासाठी काहीतरी करा आणि युनियननं सुद्धा याच्यासाठी पुढाकार घ्या. लाल सलाम, जिंदाबाद.